हेडिंग टाका इन द बुक ऑफ Ranil Sport Club Pune. In the book of Ranil Sport Club Pune. Okay, additional information given below. You required to prepare income and expenditure account and balance sheet 31st March 2019. आपण इथे घेणार 31 मार्च 2019. इथं पण घ्या बॅलन्स शीटला 31 मार्च 2019. त्यानंतर इकडे बघा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 मध्ये एक्सपेंडिचर अमाऊंट इन्कम अमाऊंट इकडे आपण लॅबिलिटी अमाऊंट ऍसेट अमाऊंट फॉर्मॅट टाकून घ्या माझ्यासोबत सोडवायचं. ज्यांच्याकडे बुक आहे त्यांनी पेज नंबर 85 काढायचा. पेज नंबर 85 वरचा आपला 9 नंबरचा प्रॉब्लेम चालू आहे. फॉर्मॅट टाकून झालाय का सगळ्यांचा? मला प्रॉब्लेम सॉल्व करायला. प्रॉब्लेम एकदा समजून सांगतो. फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट ऑफ द प्रणील स्पोर्ट क्लब पुणे. ऍडिशनल इन्फॉर्मेशन गिवन बिलो. यू रिक्वायर टू प्रिपेअर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. आता बॅलन्स ब्रॉट डाऊन हा जो पहिला बॅलन्स ब्रॉट डाऊन असतो तो आपण घेत नाही. रिसीट अँड पेमेंटचा बॅलन्स ब्रॉट डाऊन आलाय का नाही तर ते आपण घेत नाही. ठीक आहे, बॅलन्स ब्रॉट डाऊन आला का आपण ते घेत नाही. सबस्क्रिप्शन मध्ये बघा आपला करंट इयर 19 आहे. करंट इयर काय रे आपला 19 म्हणजे सुरुवात असन 18-19. 18 ला सुरुवात झाली आणि 19 मध्ये संपला. मग 18-19 हे जे आहे हे आपलं करंट इयर झालं. 18-19 म्हणजे आपल्याला दोन प्रिव्हियस इयर दिले. 2016-17 चा प्रिव्हियस इयर आहे. 17-18 सुद्धा प्रिव्हियस इयर आहे. मागच्या वर्षीचे 2 वर्ष दिलेत. करंट इयर आपलं काय आहे 18-19 आहे. या ठिकाणी देताना दोन प्रिव्हियस इयर आपल्याला दिले. 16-17 चे 2000 रुपये मिळाले. 17-18 चे 3000 मिळाले. असं ते सबस्क्रिप्शन आहे. त्याच्यानंतर डोनेशन आलंय बघा. सबस्क्रिप्शन कुठे जातं रे? सबस्क्रिप्शन फक्त करंट इयरचं सेपरेट दिलंय का नाही. मग आपण करंट इयरचं घेणार इन्कमला. मग इथं आय करा. इन्कमला जाईल 70,000. डोनेशन सुद्धा कुठे जात असतं इन्कम. खाली ऍडजस्टमेंट असेल तर थोडं वेगळा रिपीट होईल. एंट्रन्स फी सुद्धा इन्कमला जात असते. लाईफ मेंबरशिप फी रेव्हेन्यू शब्द आला का नाही कंसात म्हणून इन्कमला. जर हा रेव्हेन्यू शब्द नसता आला तर आपण डायरेक्ट दाखवलं असतं लॅबिलिटीला. मग इथं रेव्हेन्यू शब्द आल्यामुळं इन्कमला घ्यायचं. पुढे जाणार इन्कमला. त्याच्यानंतर टुर्नामेंट रिसीट. टुर्नामेंट रिसीट जाणार टुर्नामेंट रिसीट जाणार इन्कमला. ठीक आहे. बँक ओव्हरड्राफ्ट रिपेड केलंय. आता मागच्या वर्षीचं जे ओव्हरड्राफ्ट असतं ते जर आपण दिले तर ते पैसे घ्यायचे नसतात. मग हे बँक ओव्हरड्राफ्ट आपण घेणार नाही. तिथं अशी क्रॉस करा घ्यायचं नाही म्हणून. सॅलरी कुठे जाईल एक्सपेंडिचर. इलेक्ट्रिसिटी चार्ज एक्सपेंडिचर. म्युनिसिपल टॅक्स एक्सपेंडिचर. परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल आलं का नाही मग ते स्पोर्ट मटेरियलची ऍडजस्टमेंट असेल आपल्या खाली. मग हे एक्सपेंडिचरला जाईल. जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. बिलियर्ड एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. रिपेअर टू ग्राउंड एक्सपेंडिचर. टुर्नामेंट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर. आता हे टुर्नामेंट एक्सपेन्सेस जे आहे हे टुर्नामेंट रिसीट मधून सुद्धा आपण काय करू शकतो मायनस करू शकतो. इथं टुर्नामेंट रिसीट आली का नाही तर हे टुर्नामेंट एक्सपेन्सेस त्यातून आपण मायनस करायचे. कॅश इन हँड कॅश ॲट बँक ही जाणार ऍसेटला. कॅश इन हँड कॅश ॲट बँक कुठे जाणार ऍसेटला. किती नंबरचा आहे प्रॉब्लेम आपला? 9 नंबरचा आपला प्रॉब्लेम चालू आहे.
त्यानुसार आपल्याला बघायचंय. आता ऍडजस्टमेंट कशा कशावर आल्या ते एकदा क्लिअर करून घ्या. 50% डोनेशन आर बिल्डिंग फंड सांगितलंय, म्हणजे डोनेशनचे दोन इफेक्ट येणार. डोनेशनवर टिक मार्क करा. कुणाकडे पुस्तक असेल तर त्यांनी टिक मार्क करून घ्या. डोनेशनवर टिक मार्क करायचे. डोनेशन दोन ठिकाणी जाणार आहे आता. 50% बिल्डिंग फंड म्हणजे लॅबिलिटीला घ्यायचं. हॅलो हॅलो, एक क्लास चालू आहे, क्लासमध्ये. हा, एक पर्यंत आहे. फोन करतो क्लास झाला. हा, चालेल चालेल. हा, बघा या ठिकाणी डोनेशनचे आपल्याला दोन इफेक्ट करायचे. एक इफेक्ट करायचा इन्कमला आणि दुसरा अर्धा करायचा लॅबिलिटीला. 17% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. मग 17% म्हणल्यावर बघा कॅपिटल एंट्रन्स फीचे पण आपल्याला दोन इफेक्ट करायचे. 30% इन्कमला घ्यायचे, 70% लॅबिलिटी मध्ये कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचे. टिक मार्क करून ठेवा डोनेशन एंट्रन्स फी. आता सबस्क्रिप्शन 500 फॉर 2016-17 आपल्याला 3 वर्ष दिलेले आहेत सबस्क्रिप्शन साठी. किती वर्ष दिले बघा, हे 16-17चे त्यांनी सांगितलं 500. त्याच्यानंतर 1000 रुपये फॉर द 17-18. 17-18 म्हणजे त्याचं पुढचं वर्ष 3000 मिळाले, त्याचे 1000. आर स्टील इन एरियर म्हणजे 2016-17चे 2000 मिळाले, त्यांचं म्हणणं आहे आणखीन 500 रुपये खाली बाकी. ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले 17-18चे 3000 मिळाले, त्यांचं म्हणणं आहे आणखीन 1000 रुपयाचं बाकी. म्हणजे हे प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग झालं. हे 500 रुपये जे आहेत 16-17चे आणि 17-18चे 1000 रुपये हे प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग झाला. प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग डायरेक्ट आपण दाखवतो ऍसेटला. पुढे दाखवतो ऍसेटला. मग याचा एकच इफेक्ट होईल ऍसेटला या ऍडजस्टमेंटचा. तिसऱ्या ऍडजस्टमेंटचा एकच इफेक्ट करायचा ऍसेटला, कारण की त्यांनी सांगितलंय 500 रुपये आणि 1000 रुपये फक्त बाकी. बाकीचे पैसे या ठिकाणी वरती बघा रिसिप्टला मिळालेले दिसत आहे आपल्याला. म्हणजे उरलेले पैसे जे असतील ते डायरेक्ट पुढे जाणार ऍसेटला. त्यानंतर पुढे फॉलोइंग आर द बॅलन्स अपीअर इन द बुक ऑन 1 एप्रिल 2018. हे झाले सगळे ओपनिंग बॅलन्स. हे काय झाले आपले ओपनिंग बॅलन्स झाले. आणि हे ओपनिंग बॅलन्स म्हणजे मागच्या वर्षीचे बॅलन्स शीटचे बॅलन्स असतात. बिल्डिंग फंड 47,000 आहे, बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 आहे, लँड अँड बिल्डिंग 1,50,000, स्पोर्ट मटेरियल 30,000 ओपनिंग बॅलन्स. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन बघा 16-17चे 2,500 होतं. 2,500 पैकी वरती आपल्याला 2,000 मिळालेत बघा. उरलेले 500 त्यांनी इथं वरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले. 17-18चे पण 4,000 होते. 4,000 पैकी वरती 3,000 रुपये मिळालेत आपल्याला, म्हणून त्यांनी सांगितलं इथं 1,000 रुपये काय आहे आउटस्टँडिंग. अशा पद्धतीने त्यांनी ते दाखवलंय. त्यानंतर 5 नंबरचं बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर 8,000. करंट इयरचा चालू वर्षाचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,000 आहे. मग चालू वर्षाचे आपण दोन इफेक्ट करतो. एक इन्कम मध्ये ऍड करायचं सबस्क्रिप्शन मध्ये, दुसरा इफेक्ट करायचा ऍसेटला. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल वॉज 8,000 ऑन विच डेप्रिसिएट इज टू बी प्रोव्हाइड ॲट 12% 5% पर एनम. बा क्लोजिंग स्टॉक सांगितला 8,000 आणि डेप्रिसिएशन घ्यायला लावलं आपल्याला 12.5%. ठीक आहे स्पोर्ट मटेरियलवर. ती पण ऍडजस्टमेंट आपल्याला सोडावं लागेल. आता सुरुवात करताना बघा फॉर्मॅट टाकून जर झाला असेल तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेणार. आपण टाकल्या वरती हिडिंग इन द बुक ऑफ प्रणील स्पोर्ट क्लब पुणे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. त्याच्यामध्ये एक्सपेंडिचर अकाउंट अमाऊंट इन्कम अमाऊंट. त्यानंतर बॅलन्स शीट घेतली आपण, ते मांडलंय. आता सुरुवात करताना बघा रिसिप्ट पासून सुरुवात करायची. रिसिप्टला सगळ्यात अगोदर काय आलं रे बा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आलेलं आहे. रिसिप्टला सगळ्यात अगोदर काय आलंय टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. मग हे घ्यायचं नाही, याचा आपण कुठलाही इफेक्ट करत नाही, कारण हे मागच्या वर्षीचा कॅशचा बॅलन्स आहे, त्यामुळे तो चालू वर्षी आपण घेत नाही. आपल्याला कोणता बॅलन्स घ्यायचा असतो कॅश इन अँड कॅश आउट बँक म्हणून क्लोजिंगचा. जो बाय बॅलन्स कॅरेट डाऊन असतो इकडं पेमेंटला सगळ्यात शेवट, तो आपण घेत असतो. रिसिप्टचा सुरुवातीचा बॅलन्स घ्यायचा नाही. मग हे 5,000 घ्यायचे नाही. पुढे चला बा मागच्या वर्षीचे 16-17 होते 2,000 रुपये, 17-18चे होते 3,000 रुपये, हे मिळालेत आपल्याला. आणि चालू वर्षाचे आपल्याला 70,000 मिळाले. मग आता 2 मिनिटं बघा आपल्याला या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स जर बघितला आपण
बघा या ठिकाणी दिसत नसेल तर झूम करून बघा मोबाईल मध्ये. या ठिकाणी बघा सबस्क्रिप्शन 16-17चे 2,500 सांगितले होते. 2,500 पैकी वरती किती मिळाले? फक्त 2,000. म्हणून त्यांनी 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले 16-17चे 500 रुपये बाकी आहेत. तसंच इथं 17-18चे खाली बघा चौथ्या ऍडजस्टमेंट मध्ये ओपनिंग बॅलन्स सांगितलं होता 4,000. 4,000 पैकी मिळाले किती? 17-18चे वरती 3,000 रुपये मिळाले. म्हणून त्यांनी सांगितलं या ठिकाणी 1,000 रुपये आउटस्टँडिंग आहे. मग आता हे जे मागच्या वर्षीचे प्रिव्हियस इयरचे पैसे मिळालेले असतात ते आपण दाखवत नाही, कारण आपल्याला ज्यावेळेस सेपरेट देतात त्यावेळेस आपण ते दाखवत नाही, फक्त आपण करंट इयरचे पैसे घेत असतो. मग आता प्रिव्हियस इयरचे आपल्याला 2,000 3,000 मिळाले, पण ऍक्च्युअल त्याचे 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय 16-17चे 500 रुपये अजून पेंडिंग आहे, 17-18चे 1,000 रुपये पेंडिंग आहे. मग जे पैसे पेंडिंग असतात ते आपल्याला दाखवावं लागतात ऍसेटला. मागच्या वर्षीचं जे आउटस्टँडिंग पेंडिंग आहे ते दाखवायचं ऍसेटला. म्हणून इथं म्हणा ऍसेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन साल टाका 2016-17. 2016-17चे किती रुपये सांगितले आपल्याला? 500. म्हणून इनरला घेतले 500. त्याच्यानंतर 2017-18चे किती रुपये सांगितले? 1,000 रुपये सांगितले. मग ते बघा नसते सांगितले तर आपल्याला शोधावं लागलं असतं, त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेत त्यामुळं सोपं झालं. नाही तर कधी कधी काय करतात फक्त हा ओपनिंग बॅलन्स देतात. ओपनिंग बॅलन्स दिला असता 2,500 रुपये मागच्या वर्षीचे आणि 4,000 मागच्या वर्षीचे. मग त्याच्यावर आपण अंदाज लावला असता की इथं 2,500 पैकी 2 मिळाले म्हणजे 500 रुपये बाकी आहे. इथं 4,000 पैकी आपल्याला 3,000 मिळाले, याचा अर्थ 500 रुपये बाकी आहे असा आपल्याला अंदाज लावा लागतो. 1,000 रुपये बाकी त्याचे. मग हे ऑलरेडी आपल्याला तिसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी दिलेत म्हणून आपण ते डायरेक्ट मांडू. प्रिव्हियस इयरचं जे काही ऍरेर असेल ते आउटस्टँडिंग म्हणून कुठे घेतलं जातं? ऍसेटला घेतलं जातं. ठीक आहे. आता आपल्याला हे जे मागचे असतात पैसे मिळालेले ते आपण घेत नाही, पण करंट इयरचे जे 70,000 आहेत ते आपल्याला इन्कमला घ्यावं लागतील. कुठे घ्यावं लागतील? इन्कमला. करंट इयरचे पैसे आपण इन्कमला दाखवतो. म्हणून इन्कमला लिहा इथं बाय सबस्क्रिप्शन 70,000. बाय सबस्क्रिप्शन 17,000. आता त्याच्यावर करंट इयरचा आउटस्टँडिंगचे ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण ते इनरला घेतले बाय सबस्क्रिप्शन 17,000. बघा काय ऍडजस्टमेंट आहे करंट इयरची? तर 5 नंबरची ऍडजस्टमेंट बघा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर 8,000. चालू वर्षाचा आउटस्टँडिंग किती रुपये? 8,000. मग आउटस्टँडिंग काय करतो आपण? ऍड. इथं ऍड आउटस्टँडिंग किती? 8,000 रुपये. वाटलं तर आउटस्टँडिंग आणि इथं साल टाकत चला खाली 2018-19 आपलं करंट इयर. ठीक आहे. किती रुपये आउटस्टँडिंग? 8,000 रुपये आपल्याला सांगितले म्हणून त्याचे घेतलेत आपण 8,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन घेतले आपण 8,000. बघा मग आता 8,000 घेतल्यानंतर याचा दुसरा इफेक्ट कुठं करणार? ती अंडरलाईन टाकून देतो. बघा 70 आणि 8 झाले 78,000 बाहेर. ते झाले 78,000. आता या 8,000चा सेकंड रिपीट कुठं करायचं रे? ऍसेटला. आउटस्टँडिंगचा सेकंड रिपीट जातो ऍसेटला. मग 2018-19 बाहेर आले 8,000 आउटस्टँडिंग. ठीक आहे. मग आता याचा बाहेर येतील 9,500. बाहेर किती येतील? 9,500. अशा पद्धतीने आपण काय केले? सबस्क्रिप्शनची पूर्ण ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केली. बघा सबस्क्रिप्शनचा आपल्याला 3 नंबर ऍडजस्टमेंट मध्ये मागच्या वर्षीचे 16-17चे 17-18चे पेंडिंग पैसे सांगितले होते, फक्त एकच रिपीट केला ऍसेटला आउटस्टँडिंग म्हणून. तसंच चौथ्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला करंट इयरचा आउटस्टँडिंग सांगितलं होतं म्हणून करंट इयरचा आउटस्टँडिंग इन्कम मध्ये ऍड केलं. दुसरा रिपीट केला आपण ऍसेटला. मग या ठिकाणी मागचं काही पेंडिंग असेल तर ते पण आउटस्टँडिंग म्हणून घ्यावं लागतं आणि करंट इयरचं दाखवावं लागतं. मग असं एकत्रित आपलं आउटस्टँडिंग झालं 9,500.
मग सबस्क्रिप्शनचे ऍडजस्टमेंट सोडवताना नीट व्यवस्थित लक्ष द्या. प्रिव्हियस इयरचे जे पैसे होते 16-17चे आपण घेतले नाही, 17-18चे घेतले नाही, पण आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये खाली सांगितलं होते की जे पैसे भेटायचे राहिले तेवढे फक्त आपण घेतले, जे मिळाले वरती ते आपण घेतले नाही, 2000 किंवा 3000 हे घेतले नाही. पण जे 3 नंबरची ऍडजस्टमेंट होती त्यानुसार 500 आणि 1000 रुपये भेटायचे आहेत अजून, म्हणून ते आपण कुठे घेतले, ऍसेटला 500 आणि 1000 रुपये. त्यानंतर आपण या ठिकाणी करंट इयर 16-18-19चे पैसे 70,000 जे होते ते इन्कमला घेतले. त्याच्यामध्ये 5व्या ऍडजस्टमेंट नुसार आउटस्टँडिंग 8,000 रुपये ऍड केले आणि आउटस्टँडिंग ऍड करून त्याचा सेकंड इफेक्ट पुढे केला आपण ऍसेटला. या ठिकाणी सबस्क्रिप्शन घेतला, त्यात आउटस्टँडिंग 8,000 ऍड केले, त्याचा सेकंड इफेक्ट गेला इकडं ऍसेटला. मग आता टोटल आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे आहे ते बाहेर घेतलं. अशा पद्धतीने सबस्क्रिप्शनचे आपले ऍडजस्टमेंट पूर्ण झाली. आता नंतर जाणार आपण बघा डोनेशन. डोनेशनच्या बाबतीत काय सांगितलं रे, डोनेशन 15,000 आहे आणि डोनेशनच्या बाबतीत पहिली ऍडजस्टमेंट सांगितली 50% डोनेशन आर बिल्डिंग फंड. मग या ठिकाणी बिल्डिंग फंडचा 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे बघा 47,000. मग बिल्डिंग फंडचा हा 47,000मध्ये यातले डोनेशन मधले अर्धे पैसे आणून काय करायचे, आपल्याला लायबिलिटीला ऍड करायचे. मग आता सुरुवात करताना पहिला डोनेशन मी 15,000 रुपये घेणार इन्कमला, डोनेशन मी 15,000 घेणार इन्कमला, म्हणून इथे येईल बाय डोनेशन, इन्कमला दाखवले 15,000. त्यानंतर हे जे डोनेशन आहे ते आपल्याला बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायचं. कुठे ऍड करायचंय, बिल्डिंग फंड मध्ये. म्हणून बिल्डिंग फंडचा जो बॅलन्स आहे बघा, चौथ्या याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स सांगितला बिल्डिंग फंडचा 47,000. तो ओपनिंग बॅलन्स पहिला लायबिलिटीला घ्या. या ठिकाणी घेतो मी बाय इथं फक्त बिल्डिंग फंड म्हणा, लायबिलिटीला बिल्डिंग फंड घेतला आपण 47,000. वरती ते कॅपिटल साठी आपण जागा सोडून दिली बा. बिल्डिंग फंड घेतलं 47,000. मग आता ऍडजस्टमेंट नुसार आपल्याला काय सांगितलंय बघा. आता ऍडजस्टमेंट आपल्याला सोडवायची. मी डोनेशन घेतलं इन्कमला, त्याच्यानंतर बिल्डिंग फंड घेतली लायबिलिटीला. मग आता 1 नंबरची ऍडजस्टमेंट काय सांगते की 50% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड. 50% डोनेशन आहे बिल्डिंग फंड साठी. मग ह्या ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट येतील. पहिला अर्धे पैसे 50% इथे इन्कमला लेस करा, म्हणजे अर्धे इन्कमला राहतील, आणि लेस केलेले जे 50% पैसे अर्धे ते लायबिलिटीला बिल्डिंग फंड मध्ये ऍड करा. डोनेशनचे 2 भाग करायचे, एक भाग इन्कमला ठेवायचा आणि एक भाग इथं बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायचा. मग आता या ठिकाणी बघा ते इफेक्ट करताना इथं म्हणा लेस बिल्डिंग फंड किती आपल्याला लेस करायला लावले, अर्धे 7,500 रुपये लेस करायला लावले. म्हणजे बाहेर पण राहिले 7,500 रुपये. बाहेर किती राहिले 7,500. त्याच्यानंतर हे जे लेस केलेले अर्धे पैसे तिथं काय, हे बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायला लावले आपल्याला. ऍड डोनेशन म्हणा त्याला. बाय इथं ऍड करायचे ते 7,500. दोघांची टोटल बाहेर येईल 47 मध्ये 7 ऍड केले 54,500. बाहेर टोटल आले 54,500. मग अशा पद्धतीने आपण बिल्डिंग डोनेशनचे 2 इफेक्ट केला. पहिला इफेक्ट केला आपण या ठिकाणी इन्कमला डोनेशन मध्ये ऍड, आणि दुसरा इफेक्ट केला आपण लायबिलिटीला बिल्डिंग फंड मध्ये ऍड. कारण 50% डोनेशन आपल्याला बिल्डिंग फंड मध्ये सांगितले, म्हणून 50% आपण पहिले डोनेशन पूर्ण घेतलं आपण इन्कमला, त्यातून अर्ध लेस केलं, म्हणजे अर्ध इन्कमला राहिलं, लेस केलेले अर्धे पैसे काय केले आपण लायबिलिटी मध्ये ऍड केले. अशा पद्धतीने ही ऍडजस्टमेंट डोनेशनची आपण पूर्ण केली. ठीक आहे. माझ्या सोबत सोडवा म्हणजे तुमचंही होऊन जाईल. त्यानंतर पुढे आले एंट्रान्स फी. एंट्रान्स फी आहे 1,700 रुपये. एंट्रान्स फी किती रे 1,700. तो एंट्रान्स फीच्या बाबतीत आहे 70% एंट्रान्स फी शुड बी कॅपिटलाइज. 70% पैसे काय सांगितले कॅपिटलाइज सांगितले. त्यासाठी आता पहिले एंट्रान्स फी या इन्कमला, एंट्रान्स फी जाईल इन्कमला बाय एंट्रान्स फीज 1,700 रुपये.
एंट्रन्स फी घेतली आपण इन्कमला. आता जे एंट्रन्स फी आहे ती आपल्याला कॅपिटलाइज सांगितली, त्यासाठी कॅपिटल फंड शोधा. कॅपिटल फंड दिलेला आहे का कुठे लक्षात बघा. 50% बिल्डिंग फंड साठी, 70% कॅपिटलाइज. ओपनिंग बॅलन्स मध्ये कधी कधी असतो. कॅपिटल फंड आता या ठिकाणी आपल्याला रेज करावं लागेल, तयार करावं लागेल. कॅपिटल फंड आपल्याला या ठिकाणी दिलेला नाही, तर कॅपिटल फंड आपल्याला काय करावं लागेल, तर शोधावं लागेल. मग कसा शोधायचा, 2 मिनिटं बघा. त्यासाठी आपल्याला जुने बॅलन्स सगळे बघावं लागतात. कॅपिटल फंड शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सगळे जुने बॅलन्स घ्यावं लागतात. त्यासाठी आपल्याला वर्किंग नोट करावं लागेल. ठीक आहे, ती वर्किंग नोट मी दाखवतो. कॅपिटल शोध पण आपल्याला दिलं नाही, त्यासाठी आपल्याला कॅपिटल फंड शोधावं लागेल. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. आता बॅलन्स शीट कसं शोधायचं बघा, कॅपिटल फंड कसं शोधायचा. तर या ठिकाणी आपल्याला जुना काय करायचं, लॅब बॅलन्स शीट तयार करायची. जुनी बॅलन्स शीट liabilities amount asset amount बघा 2 मिनिटं. या ठिकाणी आपल्याला कॅपिटल फंड शोधण्यासाठी काय करावं लागणार, तर आपल्याला जुनी बॅलन्स शीट या ठिकाणी तयार करावं लागेल. मग जुनी बॅलन्स शीट होऊन आपल्याला जुना कॅपिटल अकाउंट करतो, तो जुना कॅपिटल अकाउंट म्हणजेच आपला कॅपिटल फंड असतो. मग त्याच्यासाठी आपण आता जुन्या बॅलन्स शीट मध्ये जुनं काय काय आलेलं आहे ते सगळं घ्यावं लागतं. जुनं घेताना 2 मिनिटं आता बघा, मी सगळे मान्य करतो. मग आता जी जुनी बॅलन्स शीट बनवताना आपल्याला 4 नंबरची ऍडजस्टमेंट आहे, त्या 4 नंबर ऍडजस्टमेंट मधली इन्फॉर्मेशन द्यायची. आता 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये काय काय आलेलं आहे बघा. सगळ्यात अगोदर आता सुरुवात करताना 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट नुसार सुरुवात करायची. 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये बिल्डिंग फंड आलेला आहे बघा. हा बिल्डिंग फंड मागच्या वर्षीचा बघा 1/4/2018 चा बॅलन्स आहे, म्हणजे 31 मार्च 2018 तो बॅलन्स असेल. बिल्डिंग फंड हे 47,000 दिलंय, ते असतं लॅबिलिटीला, म्हणून ते लॅबिलिटीला घ्या. बघा बिल्डिंग फंड 47,000 डायरेक्ट आउटरला घ्या, इथं काही ऍडजस्टमेंट नसतात. मग जे जे जुना बॅलन्स शीटचं आहे ते आपल्याला घ्यायचंय. बघा बिल्डिंग फंड 47,000. बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा लॅबिलिटीला असतं, म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा कुठे घ्या, लॅबिलिटीला. इथं बँक ओव्हरड्राफ्ट आपण जसं सिंगल एंट्री मध्ये शिकलो होतो की जुना ओपनिंग स्टेटमेंट बनवायचं, नवीन ओपनिंग स्टेट बनवायचं. आता हे जुनं ओपनिंग स्टेटमेंट आपण बनवून राहिलंय कशासाठी, तर कॅपिटल फंड शोधण्यासाठी. मग त्याच्यामध्ये जुना जेवढा बॅलन्स आहे तो आपण सगळा मांडून राहिलोय. बघा आता बिल्डिंग फंड घेतलं 47,000 लॅबिलिटीला, बँक ओव्हरड्राफ्ट घेतलं 32,000. आता लँड कुठं जाते, ऍसेटला. ऍसेटला घ्या, लँडचा बॅलन्स 1,50,000. बघा लँडचा बॅलन्स घ्यायचा ऍसेटला 1,50,000. लक्षात 1,50,000 रुपये घेतले आपण या ठिकाणी ऍसेटला. त्याच्यानंतर पुढे आणखी काय आलेलं आहे बघा, स्पोर्ट मटेरियल हे क्लोजिंग बॅलन्स म्हणजेच ऍसेटला असेल. इथं घ्या
स्पोर्ट मटेरियल, ₹30,000 स्पोर्ट मटेरियल घेतला आपण. ही जुनी बॅलन्स शीट तयार करून राहिले जुन्या इन्फॉर्मेशन होऊन. हे बंद झाल्यानंतर परत ऍड करायचंय, सगळ्यांनी जॉईन करायचंय 10 मिनिटानंतर. बस स्पोर्ट मटेरियल घेतला 30,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन बघा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला दिलेलं आहे 2,500 आणि 4,000. ते पण जुन्या बॅलन्स शीटला असणार आहे, मागच्या वर्षीचा आउटस्टँडिंग. म्हणून या ठिकाणी घ्या आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2016-17, 2016-17 होते 2,500, 2017-18 त्याचे होते 4,000. दोन्ही मिळून बाहेर आले 6,200, 6,500. दोन्ही मिळून बाहेर झाले 6,500. माहिती आहे का बघा आता. $6,500 बाहेर आले. आणखी काय काय राहिलंय जुना बॅलन्स बघा. 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सगळ्यात जुना बॅलन्स आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलते. ते ओपनिंग बॅलन्स म्हणजे जुन्या बॅलन्स शीटचे असतात. मग बिल्डिंग पण लॅबिलिटीला असतं म्हणून लॅबिलिटीला घेतलं. बँक ओव्हरड्राफ्ट आपण लॅबिलिटीला घेतला. लँड ऍसेटला घेतली. स्पोर्ट मटेरियल आपण घेतलं ऍसेटला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे ऍसेटला असतं म्हणून ऍसेटला घेतलं. आणखी बघा आता एवढं झाल्यानंतर वरती बॅलन्स शीट मध्ये जुना बॅलन्स कोणता राहिलाय बघा. तर जुना बॅलन्स वरती जे आपली नवीन रिसिट अँड पेमेंट अकाउंट आहे, रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं हा जो कॅश बॅलन्स ब्रॉट डाऊन आलाय बघा. रिसिट अँड पेमेंटच्या सुरुवातीला कॅश बॅलन्स जो ब्रॉट डाऊन आलाय तो असतो मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीट मधला कॅश. म्हणून हे मागच्या वर्षीचं बॅलन्स शीट आपल्याला कॅश मध्ये दाखवायचं. मग आता जुनी बॅलन्स शीट आपण बनवली या ठिकाणी, म्हणून ते कॅश इन हँड म्हणून घ्या. कॅश इन हँड ₹5,000. मग ते जुन्या बॅलन्स शीट मध्ये आपण दाखवलं. आता या ठिकाणी बघा जेवढी जुनी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली होती त्या जुन्या इन्फॉर्मेशन नुसार आपण लॅबिलिटीला जे जात होतं ते घेतलं, ऍसेटला जे जात होतं ते घेतलं. आता आपल्याला इथं कॅपिटल फंड शोधायचा आहे. काय शोधायचं आहे? कॅपिटल फंड. कॅपिटल फंड साठी आपल्याला माहिती आहे कॅपिटल फंड हा कसा भेटणार आहे आपल्याला. तर कॅपिटल फंड हे ऍसेट मधून लॅबिलिटी वजा केली का आपल्याला काय मिळतं? कॅपिटल फंड मिळतं. त्यासाठी आपण या ठिकाणी घेणार ऍसेट मधून आपल्याला काय करायची, या ठिकाणी लॅबिलिटी वजा करायची. त्यासाठी ऍसेटचे आपल्याला टोटल करावं लागेल. ऍसेटची टोटल किती येते बघा. ऍसेटची टोटल करायची. ऍसेटची टोटल आली एकाची 1,91,500. ती तिथं दाखवा 1,91,500. ठीक आहे. ऍसेटची टोटल मोठी असल्यामुळे 2 इकडे घेतली. आता ऍसेटच्या टोटल मधून लायबिलिटीची टोटल वजा करा. लायबिलिटीची टोटल वजा केली का आपल्याला मान्य कळेल.
कॅपिटल फंड आपण शोधायचा होता. ऍसेटची टोटल केली आपण 1,91,500, 1,91,500, 1,91,500 मधून ही लायबिलिटीची टोटल मायनस केली. आपला कॅपिटल फंड आला, कॅपिटल फंड आला 1,12,500. कॅपिटल फंड किती आला? 1,12,500. मग आता हा जो कॅपिटल फंड आहे, आपण कॅपिटल फंड वर ऍडजस्टमेंट आली म्हणून आपल्याला तो शोधणं गरजेचं होता. मग कॅपिटल फंड कसं शोधणार आहे आपण? तर 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये जे काही ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिले होते, लायबिलिटीचे लायबिलिटीला टाकले, ऍसेटचे ऍसेटला टाकले. कॅश इन हँड जो होता तो आपण सगळ्यात वरती रिसीटून घेतला. मग सगळ्या ऍसेटची टोटल केली, त्यात ऍसेटच्या टोटल मधून लायबिलिटी वजा केली, त्यावरून मिळाला आपल्याला कॅपिटल फंड 1,12,500. आता ती ऍडजस्टमेंट आपल्याला करायची बघा. कोणती? एंट्रन्स फी आर कॅपिटलाइज. 17% एंट्रन्स फी आर कॅपिटलाइज आपल्याला सांगितलंय. 17% एंट्रन्स फी आपल्याला कॅपिटलाइज घ्यायची. मग आता ही ऍडजस्टमेंट कशी सोडवणार? तर बघा आपल्या जुन्या आता बॅलन्स शीटकडे चला. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या रे. तुम्हाला वर्किंग नोट मध्ये दाखवावं लागतं. याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. हे जे बॅलन्स शीट तुम्हाला दिली बनवली ना आपण, ही वर्किंग नोट मध्ये येतं. कॅल्क्युलेट कॅपिटल फंड म्हणून वर त्याला हेडिंग टाका, कॅल्क्युलेट कॅपिटल फंड वर्किंग नोट मध्ये. याचा स्क्रीनशॉट काढलाय बघा. आता आपल्याला हे जो कॅपिटल फंड आलाय, हा कॅपिटल फंड आपल्याला घ्यायचा आता वरती. बर, कॅपिटल फंड आपण घेणार लायबिलिटीला. कुठे घेणार तो? हा जो कॅपिटल फंड मिळालाय तो घ्यायचा आता लायबिलिटीला. कॅपिटल फंड किती आलाय आपला कॅपिटल फंड? 1,12,500. 1,12,500 हा जो आपला कॅपिटल फंड आलाय, तो कॅपिटल फंड आपण या ठिकाणी घेतला 1,12,500. आता ही जी एंट्रन्स फीची ऍडजस्टमेंट होती, काय होती एंट्रन्स फीची ऍडजस्टमेंट? तर 17% एंट्रन्स फीची ऍडजस्टमेंट होती. 17% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. मग 70% आपल्याला कॅपिटलाइज सांगितली. मग आता त्याची इफेक्ट काय करणार? एंट्रन्स फी मधून 70% लेस करायचे आणि कॅपिटल फंड मध्ये ते ऍड करायचे. म्हणून आता या ठिकाणी बघा, एंट्रन्स फी आपली 1,700 रुपये. मग इथं म्हणा लेस 17% कॅपिटल फंड किंवा कॅपिटलाइज. 17% कॅपिटलाइज झालंय. मग आता 1,700च्या 17% काढा. 1700च्या 17% 10%. 10% 170 येईल आणि त्याला 7 ने गुणा. 170 ला एक बघा, एक शून्य दाखवला तर 10% किती आलं? 170. मग 70% काय करा? त्याला 7 ने गुणा. 170 ला जर 7 ने मल्टिप्लाय केला तर तुमचं उत्तर येईल 1,190 रुपये. किती येईल? 70% 1,190 रुपये. मग हे जे 1,190 रुपये आले, त्याचा बघा इथं एंट्रन्स फी मधून लेस करायचे. एंट्रन्स फी मधून 1,190 रुपये लेस केले, बाहेर राहणार तुमचे 510 रुपये. किती राहिले बाहेर? 510. मग आता ह्या एंट्रन्स फीचा बघा आपल्याला 30%च फक्त इन्कमला ठेवायचे, 70% कुठे न्यायचे? कॅपिटल फंड मध्ये ऍड करण्यासाठी. मग एंट्रन्स फी आपण पहिली लायबिलिटीला घेतली, त्याच्यामध्ये 70% लेस केले. आता दुसरा इफेक्ट करायचा कॅपिटल फंड मध्ये ऍड एंट्रन्स फी 1,190. मग ती टोटल करून वाटलंस तर खाली घ्या 1,190 किंवा आपण मग डायरेक्ट सगळे ऍड करून टाकू. ठीक आहे. कट झाल्यानंतर सगळ्यांनी परत जॉईन करा. 1 मिनिट राहिलाय. टाइम संपल्यानंतर परत लॉग इन करा, कारण पूर्ण प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचा आहे.